किचनमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे फ्रीज आणि फ्रीजच जर ऑर्गनाइज नसेल तर फ्रीजमध्ये भरपूर असा पसारा होतो आणि आपल्याला कोणतीही वस्तू अशी टायमावर भेटत नाही. त्यामुळे आपला वेळसुद्धा खूप वायाला जातो. तर फ्रीज ऑर्गनाइजसाठी मी तुम्हाला आज काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे आणि माझा फ्रीज मी कसा ऑर्गनाइज केला आहे ते सुद्धा दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू. तर सुरुवातीला मी तुम्हाला माझ्या फ्रीजविषयी थोडीशी माहिती सांगते. तर इथे पहा, हा माझा LGचा डबल डोअर 408 लिटरचा फ्रीज आहे. तरी आम्ही इथे हा 4-5 वर्ष झालेत घेऊन आणि खूप असा चांगला आहे हा फ्रीज. तर इथे पहा, फ्रीजमध्ये भरपूर असा पसारा आहे. खूप सगळं असं अस्तव्यस्त आहे. तर हा ऑर्गनाइज कसा करते हे मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी आता सुरुवातीला आहे ना फ्रीजमधलं सर्व सामान किचनवरती खाली करून घेते. तर इथे पहा, फ्रीज खाली करताना आमची अनू आली पटकन. चॉकलेट वगैरे काढून ठेवले होते. लगेच पटकन चॉकलेट घेतलं आणि पळून गेली. आम्ही तिला एवढे चॉकलेट देत नाही, पण असं खाली करताना बघितलं, पटकन दिसलं चॉकलेट की लगेच घेतलं. तर इथे पहा, फ्रीजमधील सर्व पसारा मी किचनवरती काढून ठेवला आहे. तर तो व्यवस्थित आता ऑर्गनाइज करून दाखवते मी तुम्हाला. तर सर्व साहित्य खाली केल्यानंतर आहे ना, मी फ्रीज आतमधून व्यवस्थित असं स्वच्छसुद्धा करून घेतलं. तर लगेच आता ऑर्गनाइज करून घेऊ. तर सुरुवात ही फ्रीजच्या डोअरपासून करूया. तर डोअरमधील पहिल्या कप्प्यामध्ये आहे ना, मी सर्व असे कोकचे कॅन वगैरे ठेवते. तर कोक ठेवल्यानंतर इथे माझ्याकडे हा एक कंटेनर आहे ना, त्यामध्ये मी सर्व असं मॅगीचे स्क्यूब वगैरे असे पॅकेट किंवा काही थोडे स्क्यूबसुद्धा असतात ते ठेवते. इकडे-तिकडे असे वेगळे ठेवण्यापेक्षा या कंटेनरमध्ये आहे ना, सर्व व्यवस्थित राहतात. त्याचबरोबर त्याचसारखा असा अजून एक कंटेनर आहे माझ्याकडे. त्यामध्ये मी सर्व असे चॉकलेट्स, कॅडबरी वगैरे सर्व भरून ठेवते. त्यामुळे ना ते एकाच ठिकाणी सर्व असे राहतात आणि आपल्याला खायचं असलं की लगेच पटकन डोअर उघडून आहे ना, घेतासुद्धा येतात. म्हणून मी इथे कडेलाच असे सर्व चॉकलेट्स ठेवते. चॉकलेट्स वगैरे ठेवल्यानंतर आहे ना, ते कोकच्या बॉटल आहेत ना, त्याच्यापुढे थोडीशी जागा राहते आहे. तर तिथे मी छोट्या अशा 3 बरण्या ठेवते. आपल्या आता फ्रीजच्या डोअरमधील दुसरा कप्पा पाहूया. तर इथे हा माझ्याकडे आहे ना, बिर्याणी मसाला एव्हरेस्टचा तो ठेवला आहे आणि छोटीशी बरणी त्यामध्ये सुंठ पावडर करून ठेवली आहे मी. त्याचबरोबर इथे वेलची आहेत, अख्खी वेलची होती ती या बरणीमध्ये छोट्याशा भरून ठेवली आहे. परत वेलची पूड आणि थोडेसे हळकुंडे असे भरून ठेवलेत मी. आणि या सर्व बॉटल आहेत ना, मी असे विकत वगैरे काही घेतलेले नाही. आपण काही पार्सल मागवतो त्या. तर इथे पहा, काही कॉफीच्या बरण्या आहे ना, त्यासुद्धा मी ठेवले ते. तर एका कॉफीच्या बरणीमध्ये सब्जा ठेवला आहे, खसखस आहे आणि चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो आहे. हे सुद्धा मी फ्रीजमध्येच ठेवते, कारण ते सुद्धा आपण दररोज यूज करत नाही. आता डोअरचा तिसरा कप्पा पाहूया. त्यामध्ये मी जे लिंबाचं लोणचं बनवलं होतं ना, ते बाहेरसुद्धा राहतं, पण आता थोडंच राहिलं आहे. पण खराब होऊ नये त्यासाठी मी रिस्क घेत नाही, आतमध्येच ठेवले. त्याचबरोबर एक सोडा बॉटल आहे, आपलं कॅचअप आणि थोडासा जाम आहे. तर जामची बॉटल ठेवल्यानंतर इथं मँगोचा ज्यूस आहे, तो पण ठेवला आहे. त्याचबरोबर इथं थोडीशी जागा शिल्लक राहते ना, त्यामध्ये अंड्यांचा ट्रे पण ठेवला आहे मी. तर लास्टचा कप्पा आहे ना, त्यामध्ये मी मनुके ठेवलेत. जेवढे वापरायला पाहिजे तेवढे मी असे काही काढून घेतलेत. धना पावडर, ही एक्स्ट्रा धना पावडर होती, ती पण इथेच ठेवली मी. आणि ब्लॅक सॉस, व्हिनेगर असं काही थोडंसं सामान ह्या कप्प्यामध्ये पण ठेवले आणि थोडा कप्पा रिकामाच आहे. एक्स्ट्रा काय आलं तर तिथं ठेवायला जागा पण होते. तर इथे आपला डोअर ऑर्गनाइज करून झालाय. ते ऑर्गनाइज केल्यामुळे आहे ना, किती छान दिसतंय पहा. तर मी इथे असं ऑर्गनाइज केलंय. तुम्ही यापेक्षा अजून चांगलं सुद्धा करू शकता. प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते, ऑर्गनायझर वेगळे असतात. तर हा फ्रीजचा डोअर तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता डोअर ऑर्गनाइज झाल्यानंतर आहे ना, फ्रीजमधील आतील सामान ठेवूया. तर इथे माझ्याकडे आहे ना एक ट्रे आहे. तर ह्या ट्रेमध्ये आहे ना, मी सर्व डेअरी प्रॉडक्ट ठेवते. त्यामध्ये दूध, दही किंवा असं चीज वगैरे सर्व यामध्येच ठेवते. बटरसुद्धा यामध्येच ठेवते. या ट्रेमध्ये सर्व असं व्यवस्थित बसतं. चीजच्या स्लाईससुद्धा ठेवल्या. तर हा ट्रे आहे ना ठेवून घेऊ. तर इथे हा ट्रे एकदम व्यवस्थित राहतो आणि इथे फ्रीजचा भाग थोडासा थंडसुद्धा असतो. डेअरी प्रॉडक्ट मी सगळे असे वरतीच ठेवते. तर ह्या कंटेनरमध्ये ना मी चटणी बनवलेली आहे आणि ह्या दुसऱ्या कंटेनरमध्ये दही आहे आणि छोटीशी बरणी यामध्ये मी भरपूर असा लसूण सोलून ठेवला आहे. जेव्हा आपल्याला काही मोकळा वेळ असतो तेव्हा मी असं सोलून ठेवते. तर आता हे बाकीचे 2 कंटेनर घेतलेत. तर ह्या कंटेनरमध्ये आहे ना, बिलकुल आपल्याला असं टिश्यू वगैरे नाही टाकला तरीसुद्धा चालतं. तर हे 2 कंटेनर आहे ना, यामध्ये मी काही फळभाज्या ठेवते. शिमला, गाजर, बीट हे सर्व असं भरून ठेवते आणि त्याचबरोबर काकडीसुद्धा ठेवते. आपल्याला सँडविच वगैरे करायचं असलं तर पटकन भेटतात. त्यामुळे असं मी यामध्येच भरून ठेवते. तर हे सर्व मी असं धुवून, पुसून स्वच्छ करून ठेवले. असे हे 4 कंटेनर आहेत.
तर या दुसऱ्या 2 कंटेनरमध्ये एकामध्ये मी असे टोमॅटो ठेवते आणि हे कंटेनर खूप असे उंचसुद्धा नाहीत. कंटेनर घेताना आहे ना असे थोडे सपाटच घ्यायचे, खूप असे उंच नाही घ्यायचे. त्यामुळे त्यांना ठेवायला ना जास्त जागा लागत नाही. तर दुसऱ्या कंटेनरमध्ये आहे ना भेंडी ठेवली आहे मी. तर सर्व भरून घेते मी आणि नंतर मग फ्रीजमध्ये ठेवते. तर हा कंटेनर आहे ना, हा सुद्धा मी Amazonवरूनच मागवलेला आहे. खूप छान आहे. यामध्ये आपण डायरेक्ट अशी भाजी वगैरे धुवूसुद्धा शकतो काढून. तरी मी मेथीची भाजी आहे ना साफ करून ठेवली होती. ती यामध्ये भरून घेतली आणि ही भाजी ठेवली ना यामध्ये बिलकुल अशी खराबसुद्धा होत नाही आणि एकदम अशी मस्त फ्रेश राहते आणि मस्त असं एअरटाईट आहे. त्यामधील हा दुसरा छोटा कंटेनर आहे. तर हे आहे ना 3 कंटेनर आले होते. यामध्ये आहे ना मी आता कारले भरून ठेवते. तसे खूप जास्त भाज्या मी आणून ठेवत नाही, पण आपल्याला आठवड्याच्या तरी मी भाज्या आणूनच ठेवते. कंटेनरमध्ये आहे ना बिलकुल असं काहीच खराब होत नाही. एकदम असं फ्रेश राहतं आणि हे कंटेनर आहे ना तुम्ही पहा वरून बघितलं तरी पण, साईडने बघितलं तरी पण आहे ना काय त्याच्यामध्ये आहे हे पण मेन दिसतं. त्यामुळे आपला वेळसुद्धा वाचतो. तर हा सर्वात छोटा कंटेनर आहे त्यामधला. तर यामध्ये मी ना आता तोंडली धुवून ठेवली आहे. आपल्याला समजा उद्या भाजी करायची असली तर रात्री यामध्ये तोंडली कापून सुद्धा ठेवू शकतो. बिलकुल खराब होत नाही. तर इथे काही माझ्याकडे ना आता हे काचेचे कंटेनर आहेत. हे सुद्धा मस्त असे एअरटाईट आहेत. तर त्यामध्ये मी स्ट्रॉबेरी आणली होती ती ठेवते आहे. तर असे एअरटाईट कंटेनर असले ना बिलकुल असे फळं असो किंवा भाज्या बिलकुल खराब होत नाही. तर ह्या दुसऱ्या कंटेनरमध्ये आहे ना मी टरबूज कापून ठेवले. तसं फळं मी जास्त वेळ काही कापून ठेवत नाही. खाणारच होतो म्हणून मी असे ते कापून ठेवलेत. जरा फ्रीजमध्ये ठेवते आता. आणि शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या. त्या पण आहे ना अशा मी कापून सोलून ठेवल्यात. मग आपल्याला जेव्हा भाजी करायची तेव्हा लगेच घेऊन पटकन करता येते. तर हे शेवग्याच्या शेंगा मी उद्याच करणार आहे म्हणून मी अशा सोलून ठेवल्यात. आता हे भरलेले सर्व कंटेनर आहे ना ठेवून घेते. तर इथे पहा हे छोटे कंटेनर किती फ्लॅट आहेत. त्यामुळे आहे ना एकावर एक सुद्धा आपल्याला ठेवता येतात. आणि फ्रीजमधली जागासुद्धा किती आपली बचत होते. थोड्याशाच जागेमध्ये ना भरपूर असे कंटेनर बसतात आणि हे कंटेनर महत्त्वाचं म्हणजे बाहेरून आपल्याला दिसतं सुद्धा का त्यामध्ये काय ठेवलंय. त्यामुळे आपल्याला आहे ना भाज्या वगैरे शोधायचा काही वेळ जात नाही. तर हा मोठा कंटेनर आहे. यामध्ये मी सर्व मसाले ठेवते. त्यामुळे जेव्हा आपल्याला भाजी करायची फक्त एकच कंटेनर काढला तर त्यामध्ये सर्व असं मसाल्याच्या पुड्या भेटून जातात. म्हणून मी ना त्यामध्ये मसालेच ठेवते सगळे. तर ते काचेचे कंटेनर आहेत ते पण पहा इथे मी एकावरती एक 3 ठेवलेत म्हणजे किती आपला स्पेस वाचतोय. तर इथे हा एक डब्बा आहे. त्यामध्ये मी छोट्या काही आपल्या पार्सलबरोबर कॅचअपच्या पुड्या वगैरे येतात त्या ठेवते आणि या कंटेनरमध्ये मी आलं ठेवलंय. आपल्याला चहा वगैरे करायचा असला तर लगेच पटकन सापडतं आलंसुद्धा. आणि हे बाकीचे 3 डब्बे आहेत ना हे सुद्धा एअरटाईटच आहे. तर एकामध्ये मी पोळ्यांचं पुरण राहिलं होतं ते ठेवले. त्याचबरोबर एकामध्ये आलं लसूणची पेस्ट ठेवली आहे आणि यामध्ये आहे ना हिरवी मिरची, लसूण वगैरे वाटून त्याची पेस्ट करून ठेवली आहे. तर शक्यतो फ्रीजमध्ये आहे ना आतमध्ये काय आहे ते आपल्याला बाहेरूनच दिसेल असेच कंटेनर वापरायचे. ब्रेडसुद्धा आपलं फ्रीजमध्ये ठेवलं ना खराब वगैरे होत नाही. मस्त असं फ्रेश राहतं. आणि इथे पहा हे 2 आईस्क्रीमचे डब्बे आहेत माझ्याकडे. ते फेकून न देता आहे ना मी त्यामध्ये आहे ना चिंच स्टोअर करून ठेवली आहे. तर गावाला वगैरे गेलो ना तर जास्तीच्या चिंचा आणल्या की मी त्या सोलून त्यामधील बी काढून आहे ना फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. त्यामुळे काय होतं चिंच बिलकुल अशी काळी पडत नाही. तशी आपण बाहेर चिंच ठेवली ना ती खूप अशी काळी पडते. तर हे 2 कंटेनर आहे ना यामध्ये एकामध्ये मी रवा ठेवला आहे आणि दुसऱ्यामध्ये मैदा ठेवला आहे. तर ते जास्त लागत नाही आणि लवकर आपलं संपलं नाही तर बाहेर ठेवलं ना तर जाळी-आळी लागण्यापेक्षा मी असं फ्रीजमध्येच ठेवते. आणि हा दुसरा डब्बा आहे ना त्यामध्ये मी खुरासणीचा कूट करून ठेवला आहे. जर खुरासणीचा कूट आपण बाहेर ठेवला ना तर त्याला खूप असा कुबट वगैरे वास येतो आणि फ्रीजमध्ये ठेवला ना तो संपेपर्यंत खूप असं छान राहतो. तर यामध्ये एकामध्ये मी आठवड्यासाठी केलेला मसाला आहे. त्याचबरोबरती एका डब्यामध्ये आहे ना चटणी आहे आणि ते जागा आहे त्याच्यामध्ये आहे ना मी दूध ठेवते. तर हा टोप आहे ना दुधाचा आहे. तर आता सध्या गरमीचे दिवस चालू आहे ना म्हणून मी तो फ्रीजमध्ये ठेवला आहे. नाहीतर इतर वेळेस तापवलेलं दूध मी बाहेरच ठेवते. तर फ्रीजचा डोर आणि खालचा भाग तर आपलं व्यवस्थित सामान सगळं ठेवून झाले, ऑर्गनाईज झाले. आता सर्व काही साहित्य ठेवून झाल्यानंतर आहे ना ट्रॉलीमध्ये काही भाज्या ठेवते मी. तर इथे माझ्याकडे एक झिपलॉक बॅग आहे. त्यामध्ये आहेत ना सर्व असे लिंबू भरून ठेवलेत. झिपलॉक बॅग वापरल्यामुळे आपल्याला त्यामध्ये दिसतं पण कोणत्या भाज्या आहेत. तर इथे आपण कॉटनच्या पिशव्यासुद्धा वापरू शकतो. तर मिरची, दुधी यामध्ये फरसबी आहे. एका पिशवीमध्ये आपली तिखट मिरची आहे. तर हे सर्व मी आता ट्रॉलीमध्ये ठेवून घेतलं. ट्रॉलीमध्ये सुद्धा मी खूप अशी जास्तीची अडचण करत नाही. कारण आपण काही कंटेनरमध्ये सुद्धा भाज्या भरून ठेवल्यात. तर ट्रॉलीमध्ये काही ठेवते मी. आता फ्रीझर पाहूया. फ्रीझरसुद्धा मी आता कपड्याने आहे ना व्यवस्थित पुसून घेतला आहे. तर हा सर्वात मोठा कंटेनर आहे. मी मगाशी तुम्हाला जे कंटेनर दाखवले होते ना, त्यामधील हा सर्वात मोठा कंटेनर आहे.
तर मी इथे ना वाटाणे स्टोअर करून ठेवलेत. तर सध्या खूप असं वाटाण्यांचा सीझन आहे. वाटाणे स्वस्त असतात. तर मी नाही 2 डब्यांमध्ये मस्त असे वाटाणे स्टोअर करून ठेवलेत. एकदम असे 10 किलो वाटाणे आणले होते आणि ते सोलून ठेवलेत. तर फ्रीझरमध्येच ठेवायचे असे. खूप असं वर्षभर 2 वर्ष जरी ठेवले ना आपण, तर हे वाटाणे बिलकुल खराब होत नाही आणि खूप असे मस्त राहतात. तर हा दुसरा डब्बा आहे त्यामध्ये मी सुक्की मच्छी ठेवली आहे. तर सुक्की मच्छीसुद्धा मी फ्रीझरमध्येच ठेवते. कारण ती किती दिवस राहिली ना बिलकुल अशी लाल वगैरे होत नाही. एकदम मस्त असं व्हाईटच्या व्हाईटच राहते. आणि हे दुसरे 3 डब्बे आहेत ना, एकामध्ये मी मटकी ठेवली आहे, कुळीथ ठेवलेत. तर असं सर्वच कडधान्य मी एवढं काही असं फ्रीजमध्ये ठेवत नाही. आणि हा एक आईस्क्रीमचा डब्बा आहे. त्याचबरोबर दररोजची दुधाची साई वगैरे मी जमा करते ना, ती त्या डब्यामध्ये आहे. आणि इथे हा बर्फाचा ट्रे आहे. तर अजून एक डब्बा ठेवते मी. त्यामध्ये मूग आहेत. तर मूगसुद्धा माझ्याकडे भरपूर होते, म्हणून ते पण मी फ्रीजमध्येच ठेवते. तर फ्रीझरच्या डोअरमध्ये इकडे मी मकेन, पोटॅटो फ्राईज आणि इकडे काही मी अशा छोट्या बरण्या ठेवल्यात. मनुके, काजू आणि अक्रोड ठेवलेत. तर वरती थोडासा राजमा होता, तो पण मी ठेवला आहे. ते असे जिपलॉक बॅगमध्ये मी पॅक करून ठेवला आहे. कारण सगळेच आपण डब्बे ठेवले तर खूप अशी अडचण होऊन जाते. हे सर्व असे जास्तीचे जे कडधान्य आहे ना, तेच फक्त मी ठेवते. वापरायचे थोडेसे वरती असतात. खूप सगळेच जास्त आपण वरती ठेवले तर त्यांना कीड लागायची शक्यता असते. म्हणून मी ते काही फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवते. आणि इथे पहा फ्रीझरमध्ये सुद्धा खूप असं जास्तीची काही अडचण केली नाही मी. थोडंच असं व्यवस्थित असं सामान सुटसुटीत ठेवलं. तर इथे तुम्ही बघू शकता फ्रीजमध्ये मी सर्व असं साहित्य ठेवले, तरीसुद्धा फ्रीजमध्ये खूप अशी जास्तीची अडचणसुद्धा दिसत नाही आणि दिसायलासुद्धा छान दिसतं. तर असे आपण कंटेनर यूज केले ना, मस्त असं ऑर्गनाईज आपलं फ्रीज वाटतं. आणि जे साहित्य ठेवले आपण ते सुद्धा खराबसुद्धा होत नाही आणि एकदम मस्त असं फ्रेश राहतं. तर फ्रीजर किंवा खाली फ्रीजमध्ये फ्रीजच्या डोअरमध्ये बिलकुल अशी काही अडचण वाटत नाही आणि दिसायलासुद्धा किती छान दिसते. तर अशा प्रकारे इथे आपलं फ्रीज ऑर्गनाईज झाले, मस्त दिसतंय. आणि तुम्हाला माझा हा फ्रीज ऑर्गनाईजचा व्हिडिओ आवडला की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.